हाय हॅलो एव्हरीवन, तुम्ही बघू शकता माझी स्किन किती डल झालेली आहे. सो आज आपण करणार आहे होम फेशियल. त्यासाठी आपण घ्यायचं एक बाउल, त्याच्यात पाणी आणि आईस क्यूब ॲड करून फेस तुमचा असा डिप करून घ्यायचा आहे 1-2-3 वेळा. आणि मग आईस क्यूब घेऊन तुमच्या फेसवर असं फिरवायचं आहे, जेणेकरून तुमचे पोर्स क्लोज होतील, स्किन टाईट होईल, ग्लो येईल. सो नेक्स्ट स्टेप आपण दही घेणार आहे, ॲज अ क्लिन्झर म्हणून यूज करणार आहे. पूर्ण दहीनं तुमचा फेस क्लीन करून घ्यायचा आहे. सो नेक्स्ट स्टेप आता आपण क्लीन करून झाल्यावर वॉश करायचं आहे. वॉश करून झाल्यावर हनी विथ शुगर घेऊन तुमचे जे ब्लॅक हेड्स आहेत ते रिमूव्ह करायला मदत करेल. हनी तुमच्या स्किनला स्मूथ बनवेल. सो जिथे जिथे ब्लॅक हेड्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी हे अप्लाय करून स्क्रब करायचं आहे. हे फेशियल तुम्ही आठवड्यातून 1दा किंवा 2दा करू शकताय. 2दा केला तर चांगला रिझल्ट येईल. सो नंतर वॉश करून झाल्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आहे स्क्रब. सो राईस फ्लावर आणि वॉटर ॲड करून तुमच्या फेसला स्क्रब करायचं आहे चांगलं, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे इम्प्युरिटीज रिमूव्ह होतील. चेहरा एकदम ग्लो करतो. राईस फ्लावर तुम्ही रोजही लावू शकता, चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला. सो ह्यानंतर ना आपण 2 मिनटं ठेवून वॉश करायचं आहे. नेक्स्ट आहे फेस मास्क. त्याच्यासाठी आहे ते राईस फ्लावर घ्यायचं आहे, त्याच्यात 1 टेबलस्पून हनी आणि 1 टेबलस्पून दही मिक्स करून फेसवर अप्लाय करायचं आहे. तुम्ही ड्राय राईस फ्लावर घेतला तरी चालते, मी आहे तेच घेतलेलं आहे. सो चांगलं फेसवर लावून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यानं तुम्हाला एक कोरियन ग्लास स्किन मिळते, जेणेकरून तुमची स्किन एकदम ग्लॉसी दिसते. सो बघू शकता, तुम्हाला रिझल्ट मी दाखवेनच. पूर्ण अप्लाय केल्यावर 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकताय. ओ माय गॉड! सो मी पूर्ण फेस वॉश करून आलेले आहे. तुम्ही बघू शकता माझी स्किन किती ग्लो करायला लागली, किती स्मूथ झालेली. तुम्ही पण ही नक्की ट्राय करा. फॉलो फॉर मोर व्हिडिओ. थँक्यू.